गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. ताई मला आज खूप भूक लागली आहे. काय नाश्त्याला? तुझ्या आवडीची खिचडी केली आहे, वाढते. वा ग्रेट. लक्ष्मी, सरस्वती, आज सकाळपासून तुम्ही शेफच्या आणि रूपाच्या मदतीनं खूप कामं केलीत. व्हेरी गुड. पण आता जा आराम करा. ही आहे ना लीला माझ्या मदतीला, आहेस ना ग? जा जा. हो चला बाई. वाढायला घे, मी एजंटसाठी ज्यूस आणते. हो दुर्गा मॅडम. किती छान सुवास येतोय पदार्थांचा. साबुदाण्याची खिचडी तर किती छान दिसतीये. तुला बहिणी वाढतेस ना? हो. थँक्यू. असे शेंगदाणे का काढताय? अहो पोह्यांची खरी मजा तर शेंगदाण्यांबरोबरच असते. मला तो खूप आवडतात आणि हे पोहे पण किती छान दिसतात. मला शेंगदाणे सेपरेट खायला आवडतात. एनी प्रॉब्लेम? आहे ना, प्रॉब्लेम तर आहेच एजे. तुम्ही सगळे तिच्या समोर खाताय, त्रास होतो तिला. निर्जळी उपवास ठेवला ना तिने तुमच्यासाठी. किशोरजी हो हो आरामात आरामात. नाही तुम्हाला ठसका का लागला हो? तुम्हाला वाटलं का की लीला वहिनीला उपवास जमणार नाही म्हणून? नाही नाही तसं नाही. जरा खाताना मिरची लागली मला. पण मला एक डाऊट आहे, आज निर्जळी उपवास का? अरे यश, आज वटपौर्णिमा आहे ना. आजच्या दिवशी 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून बायका उपवास करतात. यांनी तर निर्जळी उपवास ठेवला. यांनी किती उपवास केला तरी पुढच्या जन्मी हिचा नवरा बनायला मी मूर्ख नाहीये. या जन्मीत कसं लग्न झालं ते गॉड ओन्ली नोज. तुमची चूक नाहीये एजे. तुम्ही कोणाच्या गळ्यात हार घालताय हे तुम्हाला कुठे माहित होतं? तुमच्यासोबत आमची फसवणूक पण झालीच की. तीच तर ट्रॅजेडी आहे. एनीवे आय एम डन. पण एजे नाश्ता? मीटिंग्स आहेत, उशीर होईल. एजे इकडे मला इतकी भूक लागली पण मी खाऊ शकत नाही. आणि हे जे एवढं छान खायला वाढलंय त्यांच्या समोर, पण तरी सुद्धा एकही घास न खाताच गेले. कोण आहे? अगं रेव, तू इथे अचानक का? असं काही लिहून ठेवलंय का कुठे की लग्न झाल्यावर ताईला सासरीने भेटायला यायचं? नाही नाही अगं तू येऊच शकतेस, पण म्हणजे असं सरप्राईज. आजींमुळे. ताई त्या खरंच खूप छान आहेत ग. त्यांनी मला सांगितलं की जोपर्यंत लीला इथे छान रुळत नाही ना तोपर्यंत तिला वरचेवर भेटायला ये. मग मला काय, मी लगेच आले. बरं केलंस तू आलीस. अगं पण बेकरीचं काय आणि
केकच्या ऑर्डर्स आता कोण आहे तिकडे? अगं हो ताई, मी जाणार आहे लगेच बेकरीत. आता तुला थोडाच वेळ भेटायला आली. आणि तसंही ताई आज ना ऑर्डर्स जरा कमीच असतात. म्हणजे आज वटपौर्णिमा आहे ना, उपास असतो लोकांचा. हो ना, उपास. ताई काय झालं? तुला कोणी काही बोललंय का? अगं बर, दुर्गा मॅडम काय बोलल्या का? मग अगं ताई तिचे बोलले का? अगं मग काय झालं? उपास. माझा पण आज उपास आहे. आणि माहिती तर मी काल दुपारनंतर ना काही खाल्लं पण नाहीये. आणि बरं, हे एवढं सगळं मी ज्या माणसासाठी करतेय त्याला काही पडली का माझी? त्याला तर ना माझ्या उपासाची किंमत आहे ना पूजेची. त्यांना तर साधं माझ्याकडे बघायचं पण नाहीये. ताई मी काय म्हणते, हे बघ ह्या रूम मध्ये आपण दोघीच जणी आहोत. मी पटकन जाऊन तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येऊ का? तू खाऊन घे ना गुपचूप. नाही नाही, हे बघ, बाकी काही असलं ना तरी सुद्धा आजींनी खूप विश्वासाने मला सांगितलंय उपास कर. मी त्यांचा विश्वास नाही मोडू शकत गो. ताई बाबांचा फोन येतोय तुला, बोलून घे. त्यांच्याशी बोलल्यावर छान वाटेल. हॅलो बाबा. बरं मला सांग, पूजेची तयारी झाली ना? आज वटपौर्णिमा आहे. प्रत्येक सुहासिनी उपवास आणि पूजा करत असते. हो बाबा, मी पूजा करणार आहे आणि उपासही ठेवलाय. वा वा, छान छान छान. मनापासून पूजा कर. देवावर विश्वास ठेव बाळा. देव तुझी प्रार्थना कधी ना कधी ऐकणारच बाळा. आणि हे बघ, घरातल्या सगळ्यांना खुश करण्याची ही चांगली संधी आहे. त्या संधीचं सोनं कर. हो बाबा, मी ना आज एकदम नीट वागेन. तुम्हाला माझा अभिमान वाटेल बघा. तुझा अभिमान मला नेहमीच वाटत आलेला आहे. चल फोन ठेवतो मी. तुला आवरायचं असेल ना? ठीक आहे. आता मला छान वाटतंय. कसं तर नेहमी तू आणि बाबांशी बोलल्यावर मला बरं वाटतं. वाटतंय ना? चला चांगलंय. बरं ताई ऐक ना, आता ना त्या एजंटवरचा राग एकदाचा झटकून टाक. आणि ताई त्यांना दाखवून दे की तू एक चांगली मुलगी आणि चांगली ताई तर आहेसच, पण एक चांगली बायको आणि चांगली सून पण होऊ शकते. हो बरोबर आहे तुझं रिव. मी आता ना एकदम मनापासून उपास करेन. दॅट्स लाईक माय सुपरस्टार. या मग काय म्हणते तुमची लेक? जाणार आहे का पूजेला? म्हणजे काय, लग्नानंतरची पहिलीच वटपौर्णिमा आहे तिची. हो खरंय खरंय. तुम्हाला म्हणून सांगते, 1 वर्ष काय 25 वर्ष काय, प्रत्येक सुवासिनीने वटपौर्णिमा केलीच पाहिजे. चला मी जाते. हा कुठे चाललीस तू? कुठे म्हणजे काय, पूजेला. ते 7 जन्म तुमच्यासारखा नवरा मिळायला हवाय ना मला. पूजा करायलाच पाहिजे. गेल्या 3-4 वर्षापासून वडाला फेऱ्या मारणं बंद केलं होतंस ना? ती वडाची एवढीशी काटकी आणून देवघरात तर पूजा करत होतीस. तीच पूजा तर कमी पडली ना, म्हणून तुमच्यासारखा सेकंड हँड मिळालंय सगळं. पण आता नीट पूजा करते. हा म्हणजे पुढच्या जन्मी का होईना सगळं फर्स्ट हँड आणि चांगलं मिळेल. वेळ घालवत राहता उगाच बोलत, उशीर होतो. खरंच अवघड आहे या बाईचं. आता लीला ज्या वडाची पूजा करायला जाणार आहे त्याच वडाची पूजा करायला ही नाही गेली म्हणजे मिळवली. आजी काय झालं? आजी आजी एक मिनिट, सांभाळा स्वतःला. काय झालं? माफ कर मला, जरा गरगरल्यासारखं वाटलं म्हणून गाडीला धरलं तर गाडी वाजायलाच लागली. मी चोरी नाही केली. नाही नाही, मी कुठे म्हटलं तुम्ही चोरी केली. सिक्युरिटीसाठी अलार्म लावावा लागतो गाडीला. तुम्ही ठीक आहात का? पण जरा गरगरल्यासारखं वाटतंय. विश्वा यांना रिक्षापर्यंत सोडून ये. हो हो जा तुम्ही. सांभाळ. या
प्लीज. देव तुझं भलं करो. या. हॅलो. हा, आम्ही रस्त्यातच आहोत. विश्वा, चल. दुर्गा, तुझ्यावर कुठलाही रंग खुलूनच दिसतो. आजही छान दिसलीस. अजूनही रागावलीस ना दुर्गा? अजूनही तू जुन्याच गोष्टींचा विचार करतेस. राग असता तर दरवर्षी 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून पूजा केली असती. अगं मग माफ का नाही करतेस मला? दुर्गा, खरंच माझ्यावर विश्वास ठेव. मी बदललोय अगं, आणि त्या चुका मी परत नाही करणार आहे. राग नाहीये किशोर तुमच्यावर. आहे आहे माझं प्रेम तुमच्यावर आणि कायम राहील. पण किशोर, मध्यंतरी जे काय घडलं त्यामुळे आपल्यातल्या विश्वासाला तडा गेलाय. पण जसं एखाद्या माणसाचं अचानक निघून जाणं हे पचवायला वेळ लागतो किशोर, तसंच त्याचं अचानक परत येणं हे पचवायला सुद्धा वेळ लागतो. मला थोडा वेळ द्या प्लीज. मला काहीच प्रॉब्लेम नाही दुर्गा, आणि मला कशाचीही घाई नाहीये. तुझ्यासाठी मी आयुष्यभर थांबायला तयार आहे. आलीच. दुर्गा, तू माझ्या आयुष्यातला गणिताचा अवघड पेपर आहेस. किती अभ्यास केला, किती सोडवायचा प्रयत्न केला तरी कधीच पैकीच्या पैकी मार्क मिळाले नाहीत. आजही मिळाले नाहीत. असो, कधी ना कधीतरी हा पेपर नक्की सुटेल. नाही बेबी, मी तुला जास्त मिस करतेय. नाही हो. अरे सरू, वहिनी दिसत नाही का तुला? हा, चालतेय ना मी. वा 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 वा, चोराच्या उलट्या बोंबा वहिनी. हा प्रश्न मी पण तुम्हाला विचारू शकते. तुम्हाला मी नाही दिसले ना? बोला. जाऊ दे. हॅलो. हा बेबी. नाही 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 बेबी. हॅलो. सॉरी सॉरी, बोला. सॉरी बेबी, बेबी मी तुला खूप मिस करतेय. आय लव्ह यू बेबी. म्हणजे बघ ना, मी तिथे नाहीये तरी तू माझ्यासाठी वटपौर्णिमेची पूजा करतेस. नाही बेबी, फक्त पूजा नाही, मी उपवास पण केलाय तुझ्यासाठी. प्रमोद, तुम्ही जसे या जन्मी माझ्यासाठी अवेलेबल आहात तसे पुढच्या जन्मी सुद्धा असाल ना? अगं, तुला सोडून कुठे जाणार आहे मी? हा, वेडी आहेस का तू? उलट तूच स्वतःला अवेलेबल ठेव. हो. सरस्वती, झालं सगळं? बेबी ऐक ना, मी फोन ठेवते, नंतर बोलते तुझ्याशी, आणि फोटोज पण पाठवते. तू लवकर ये. हा. येस बेबी, बाय बाय. ते दुर्गा वहिनी आल्यात पूजा करायची. हा, बाय. हो हो, बाय. वा 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 वहिनी, काय सुंदर दिसताय तुम्ही. नेक्स्ट इयर ना मी सेम साडी घेणार आहे. ग सरू, साडीमुळे सुंदर दिसत नाहीयेत त्या. मग यावेळची वटपौर्णिमा स्पेशल आहे ना त्यांची. किशोर भाऊजी आलेत. दोघांना एकत्र पूजा करायची संधी मिळणार आहे. करेक्ट. आज दिवसभर मी तुमच्या दिमतीला असणार आहे बर का, आणि आत्ता देखील तुम्हाला सगळ्यांना घेऊन मीच जाणार. दुर्गा, चालेल ना? स्पेशल ट्रीटमेंट बाबा. झालं सगळ्यांचं, सगळं झालं. चला. लाजल्या वहिनी. इलाबाई, हा तुमचा पदर. ए लाव, रेवती लाव, नीट लाव. येस ताई, मी पुढच्या वेळेला येताना तुझ्यासाठी छान साडी पिन घेऊन येते. मस्त दिसेल. झालं आजी, आता मी काय करू? आता माझं एक मोठं काम करशील का बाळा, प्लीज? माझ्यासाठी श्रावण बाळ बनशील. म्हणजे
पाणी आणून देशील का? खूप तहान लागली. आणते. बर बघू. अरे वा देवा, माझी दृष्ट लागेल या मुलीला. आम्ही पूजा करू. आला, आला. उपवासाला लागणारी सगळी छान पदार्थ काढा वहिनी, करून तिथे बघ, तिथे बघ, तेल वापरू नकोस, तुपात कर. जा. हा आला. हवं. नाही एक काम करा, माझा ना स्लोमो काढा. ए स्लोमो, जरा फास्ट, उशीर होतोय. बहिणी आम्ही तर रेडीच आहोत, पण तुमच्या लाडक्या सासूबाई कुठे आहेत? गुड मॉर्निंग. एक मिनिट, बहीण कुठे तुझी? तिला सांग आजच पूजा करायची. हो, तिचं बाकी सगळं आवरून झालंय, फक्त आजी तिला साडी नेसव. अरे हो, आम्ही विसरलोच. तिला इतर कोणीतरी साडी नेसवावी लागते ना. वहिनी म्हणजे त्या दिवशी तिने आपल्याला जसं केलं तसं ती आता आजींना पण गुडघ्यावर बसवणार. ओ गॉड, आओ. तू काय झालं सर मी 2 मिनिटात आलो. कुठे झालं सर अरे विश्वजी, उशीर झालाय आपल्याला. एरवी आपण वेळेच्या 15 मिनिटं आधी पोहोचतो आणि लोक 15 मिनिटं उशीर येतात. आता फक्त 2 मिनिटं द्या सर, फक्त 2 मिनिटं. आलो सर. बरं जा लवकर. हो. सर हे तुमच्यासाठी. तुम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाही, हे ज्यूस तुम्हाला आता प्यावंच लागेल. घ्या. साहेब गेली 2 दिवस काय खाल्लं नाही. सल्ला दा. ए अरे काही मिळणार नाही, जा तू जा जा. विश्वा, साहेब देव तुमचं भलं कर. अहो सर काय केलं ते? तुमच्याकडचं ज्यूस कशाला दिलं त्याला? मी पैसे दिले असते त्याला. विश्वा, मला पैसे देणं पटत नाही. यांनी त्याची भूक तरी मिटेल. नाही थांबा सर, मी तुमच्यासाठी दुसरा ज्यूस घेऊन. अजिबात नाही, आपण मीटिंगला लेट होतो. अहो, निघ. ते छान दिसते. अगं पण निर्या बरोबर नाहीये. 1 मिनिट मी वाकून जरा निर्या कर. अगं थांब. ए हे काय होतं? मी मोठ्या आहात ना, वाकू नका. मी मोठी म्हणजे काय? मी म्हातारी झालीये का? देऊ. नाही नाही, वयाने नाही, मानाने. असं मानाने मोठी आहे. छान दिसते ना आता. हा ये सावकाश. आजी नमस्कार करते. अगं सुखीरा. मी बघताय ना, लीला घरात आल्यापासून आजी आपल्याला विसरल्या. हो ना, आधी आपण आवरून आल्यावरती आपलं किती कौतुक करायचे, तर ते सगळं प्रेम लीलाला मिळतंय. मी सगळ्यांना असंच गोड गोड बोलून आपलंसं करणार आहे. माझी ते आहेच आहे गोड. सगळ्यांना आपलंसं करते, समोरच्याला फक्त ते कळायला हवं. मला आज जायचं. एक्सक्यूज मी. आजी पाणी. बाहेर का उभ्या आहात? आत या. किती छान दिसताय तुम्ही तिघी पण. पकड 1 मिनिट. माझीच नजर लागायची पुन्हा तुम्हाला. त्याची नजर नको लागू दे. थँक्यू आजी. आजी पूजेची वेळ झाली. हो 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 झालंय. लीलाही तयार आहेच. बाकीचं सगळं तू घालून घ्या. ते छोटे मोठं आहे ते तिला सांगता येते. दुर्गा, लीलाला पूजेसाठी जे साहित्य लागणार आहे ते सगळं घेतलंयस का? दुसरा काही पर्याय आहे का? घेतलं आजी. हा, लीलाची पहिली वटपौर्णिमा आहे, तेव्हा सगळं कसं साग्र संगीत व्हायला हवं. आणि हे सगळं बघायला मी स्वतः हजर राहणार. छान दिसतेय ना?
आजी उशीर होतोय. चला